नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं या ठिकाणी STI RCPI ॲप्लिकेशनमध्ये स्वागत. आपण PSI STI ASO याची तयारी करतो आहोत. याचा आपण कोर्स या ठिकाणी तुमच्यासाठी अवेलेबल करून दिला आहे आपल्या ॲप्लिकेशनवर, ज्याची लिंक खाली तुम्हाला दिलेली आहे. मित्रांनो, या कोर्सचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी ASO मुख्य परीक्षा 2013चे मराठी व्याकरणाचे जे 60 प्रश्न आहेत ते या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्न, त्यातील महत्त्वाचे कीवर्ड्स नोटिंग करून घ्या आणि त्यानुसार आपला अभ्यास पुढे घेऊन जा. चला सुरू करूया. प्रश्न पहिला काय म्हणतोय? देवाने या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? देवाने प्रत्यय काय आहे? ने हा प्रत्यय. ऑप्शन होते मग प्रथमा, द्वितीया, तृतीया आणि सप्तमी. ने, य, सी असे 3 प्रत्यय आहे. ती प्रत्यय असलेली विभक्ती नक्कीच तुम्ही सांगणार आहात, ती म्हणजे तृतीया. मात्र तृतीयेचा कारकार्थ काय? हा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे. नक्कीच उत्तराची अपेक्षा तुमच्याकडून करतोय. पुढे क्ष आणि ज्ञ गटातील एक जोडी विसंगत आहे, ती कोणती? ते पर्यायातून शोधा. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत की येची 2, तत्पुरुषचं म्हटलं या ठिकाणी दुसरे पद महत्त्वाचे. दुसरे पर्यायात दिलंय सीचं 3, द्विगु म्हटलंय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. बहुव्री पुढे दिलंय की सीचं 3 म्हणजे या ठिकाणी येचं 2 दिलंय तत्पुरुष, दुसरे पद महत्त्वाचे. सीचं इथे जर बघितलं तुम्ही दुसरं ऑप्शन, तर सीचं दिलंय 3, तिसऱ्याच पदाचा बोध होतो बहुव्रीमध्ये. 3मध्ये बीचं 4 दिलंय, म्हणजे द्विगुमध्ये म्हटलंय की पहिले पद नकारार्थी. आणि शेवटी दिलंय डीचं 1, अव्ययी भाव समास पहिले पद महत्त्वाचे. तुम्हाला ओळखायचं आहे एक विसंगत जोडी. मित्रांनो, इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल द्विगु समास पहिले पद नकारार्थी असं आहे का? नाही. पहिले पद संख्या विशेषण आपण त्याला म्हणू शकतो ते असते. म्हणून या ठिकाणी उत्तर 2चं 3 येतं आहे. ओके, पुढे मी जातोय तिसऱ्या प्रश्नाकडे. रस्त्याने जाताना सावधगिरीने जावे या वाक्यात नामाचा कोणता प्रकार आला आहे? आता इथे हा प्रश्न रद्द करावा लागला, कारण की याच्या खाली अंडरलाईन केलेली नव्हती, अधोरेखित केलेलं नव्हतं. तुम्ही बघितलं या ठिकाणी रस्ता आहे, सावधगिरी आहे आणि खाली विविध ऑप्शन होते. प्रश्न रद्द करावा लागला. पुढे मनस अधिक पटल हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? मनस अधिक पटल, मनपटल, मनस्पटल, मनोपटल की मनपटल? मनपटल. 4 नंबरचा प्रश्न, मनस्पटल, मनपटल. उत्तर 1. अत्तर, पेशवा, पोशाख हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? अरबी, फारसी, पोर्तुगीज, कानडी. 5वा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि त्याचं उत्तर आहे फारसी भाषेतील हे शब्द आहेत. पुढे अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह तुम्हाला ओळखायचा आहे. अत्यंत, अतिअधिक अंत, अत्यधिक अंत, अतिअधिक यंत, अतिअधिक अंत. अत्यंतचा संधी विग्रह. 6वा प्रश्न, या ठिकाणी उत्तर जर बघितलं अति अधिक अंत, 4 नंबरचं उत्तर. पुढे जातोय मी 7व्या प्रश्नाकडे. मराठीतील लिंग व्यवस्थेबद्दल काही विचार दिलेले आहेत, अचूक तुम्हाला ओळखायचे आहे. मराठीतील लिंग व्यवस्था अत्यंत अनियमित आणि धरसोडीची आहे. लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो. प्राणीमात्राचे लिंग वास्तविक असे नसते म्हटलंय. निर्जीव वस्तूचे लिंग हे काल्पनिक नसते म्हटलंय. मित्रांनो, प्रश्न जर व्यवस्थित वाचले, हा प्रश्न रिपीट आहे, नीट लिहून घ्या. मराठी लिंग व्यवस्था असं नोट्समध्ये लिहा आणि खाली जे योग्य आता या ठिकाणी दिलं जातं उत्तर ती लिहा. इथे जर बघितलं तुम्ही तर ये बरोबर आहे, अनियमित धरसोडीची. नामाचा जे रूप आहे त्याचा विचार होतो तेही बरोबर आहे. मात्र प्राणीमात्राचे लिंग हे वास्तविक असते आणि निर्जीवचे लिंग हे काल्पनिक असते असं पाहिजे होतं, मात्र इथे नसते वापरलंय, म्हणून उत्तर 4. फक्त ए आणि बी बरोबर. पुढे शब्दयोगी अव्ययासंबंधी काही विचार पुढील प्रमाणे आहेत. शब्दयोगी अव्यय हा विकारी शब्द आहे. शुद्ध शब्दयोगी अव्ययामुळे मागील शब्दांच्या अर्थास विशेष जोर येतो. शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येतात. च मात्र ना ही स्थलवाचक आहेत. योग्य उत्तर शोधायचं आहे. 8वा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, इथे जर बघितलं शब्दयोगी अव्यय ही विकारी शब्द आहेत का? सरळ चूक होते, अविकारी आहे. पुढे शुद्ध शब्दयोगी अव्ययामुळे मागील शब्दांच्या अर्थास विशेष जोर येतो. यस, हे बरोबर आहे. पुढे शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येतात. यस, हेही बरोबर आहे.
मात्र हे च मात्र ना जर बघितले ही स्थलवाचक नाही, ही शुद्ध आहेत. म्हणून ए आणि डी चुकीचं होतं, बी आणि सी बरोबर. 8चं उत्तर 4. 9. जीवाची उलघाल होणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कोणता? बघा, जीवाची उलघाल होणे, जीवापाड जपणे, जीवाचे रान करणे, ब्रह्मांड आठवणे, जीव मुठीत धरणे. 9 नंबरचा प्रश्न. जीवाची उलघाल होणे उत्तर येतं आहे ब्रह्मांड आठवणे. पुढे खालील विध्यर्थ वाक्य कोणते? अचूक पर्याय ओळखा. विध्यर्थ म्हटलंय. काल चांगला पाऊस पडला. काल चांगला पाऊस पडला काय? पावसा चांगला पड, पाऊस चांगला पडू दे. विध्यर्थ वाक्य. 10वा प्रश्न. उत्तर काय? पाऊस चांगला पडू दे अशा स्वरूपाचं वाक्य इथे बनणार आहे. पुढे जातोय आपण. देवा मला चांगली बुद्धी दे या वाक्याचा प्रकार ओळखा. देवा मला चांगली बुद्धी दे. स्वार्थी, विद्यार्थी, आज्ञार्थी की संकेतार्थी? 11 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य आहे. देवा मला चांगली बुद्धी दे. आता याच्यातून नेमकं काय अर्थबोध होतोय हे तुम्हाला ओळखायचं आहे. पुढे मी त्याला खूप समजावले परंतु त्याने ऐकले नाही. या संयुक्त वाक्यातील विधेय ओळखा. विधेय. आणि खाली मग दिलेलं आहे मी, त्याने, समजावले, ऐकले, मी समजावले, त्याने नाही. मला वाटतं विधेय या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत असेल तर हा प्रश्न चुकणार नाही. विधेय म्हणजे क्रियापद, आणि क्रियापद म्हटलं मग इथे समजावले आणि ऐकले हे 2. पुढे 13वा प्रश्न. मी निबंध लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा. अपूर्ण भूतकाळ, रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, रीती भविष्यकाळ. आता हे लिहित असे म्हटल्यावर तुमच्या लक्षात येईल की अरे इथे भविष्यकाळ तर येतच नाही आहे, वर्तमानही येत नाही, मग भूतकाळ येतोय. मात्र कोणता? अपूर्ण की रीती? लिहित असायचो मी नेहमी, रीती भूतकाळ. पुढे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या विशेषणासारखा उपयोगात आणला आहे? बघा, त्याचा मित्र पुस्तक विक्रेता आहे. पुस्तक हा शब्द पुस्तक विक्रेतावरून तुमच्या लक्षात येईल. धातुसाधित, अव्ययसाधित, नामसाधित की सार्वनामिक? उत्तर काय? पुस्तक हे नाम आहे आणि मग इथे पुस्तक विक्रेता हे नामसाधित विशेषण. पुढे पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा तद्धित शब्द कोणता? आनंदित, नवीन, वजनी आणि मानसिक. 15 नंबरचा प्रश्न. उत्तर काय? आनंदित, नवीन आणि मानसिक हे समान शब्द आहे, एका प्रकारचे आहे. वजनी हा शब्द याच्यात बसत नाही, या तद्धित शब्दांमध्ये बसत नाही. पुढे सूर्य या अर्थाने कोणता शब्द वापरत नाही? म्हणजे सूर्याचे 3 समानार्थी शब्द आहेत, एक वेगळा आहे. भास्कर, सुधाकर, सविता आणि रवी. 16 नंबरचा प्रश्न. उत्तर काय? 16चं उत्तर आहे भास्कर म्हणजे सूर्य, बरोबर. सविता म्हणजे सूर्य, बरोबर. रवी म्हणजे सूर्य, बरोबर. सुधाकर म्हणजे सूर्य नव्हे. सुधाकर म्हणजे काय? मग चंद्र. काय? चंद्र. पुढे सामान्य रूपे ही पुढील प्रमाणे बदलतात. कशी? बघा, आणि मग योग्य ओळखायचं तुम्हाला. आकारांत एकवचनी स्त्रीलिंगी नामाचे एकारांत होते. आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते. ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात होत नाही. एकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते. 17 नंबरचा प्रश्न. काय बरोबर काय येतं आहे? बघा, पहिलं जर बघितलं तुम्ही, आकारांतचं स्त्रीलिंगी नामाचं रूप जर पाहिलं तर ते एकारांत होतं, हे अगदी बरोबर आहे. बी मात्र चुकीचं आहे. सी, ओकारांतचे सामान्य रूप एक वचनामध्ये होत नाही स्त्रीलिंगीचे, असं म्हटले, तेही बरोबर आहे. 4थं येचं आकारांत होतं, ते मात्र चुकीचं आहे. बी आणि डी चुकीचं आहे, ए आणि सी बरोबर आहे. 17चं उत्तर जर बघितलं तर 4. पुढे 18 नंबरचा प्रश्न. कर या धातूपासून मी करी या एकवचनी पद्यरूपाचे अनेकवचनी रीती भूतकाळात रूपांतर कसे होईल? बरोबर पर्याय निवडा. बघा, कर पासून मी करी, आम्ही करू, मी करीन, मी करून, आम्ही करावे. 18 नंबरचा प्रश्न. बघा, रीती भूतकाळ ह्याच्यात रूपांतर कसे होईल? उत्तर जर बघितलं, आम्ही करू. काय? आम्ही करू. 18चं उत्तर 1 येतंय. पुढे रामरावांना इतरांची स्तुती करण्याची सवय झालेली आहे. योग्य वाक्प्रचार. बघा, स्तुती करण्याची सवय होणे, उजेड पाडणे, गुण उधळणे, पांघरून घालणे, चहा करणे.
स्तुती करणे म्हणजेच चहा करणे. पुढे कर्ता या शब्दातील सिद्ध शब्द कोणता? कर्ता, कार्य करणारा, कर्तृत्व, कर आणि कर्ता. 20चं उत्तर. कर्तामधील सिद्ध शब्द हा कर आहे, म्हणजे मूळ शब्द कर आहे, त्याच्यापासून कर्ता बनतोय. पुढे रमेशचंद्र पुस्तक वाचतो या वाक्याचे कर्तरीमधून कर्मणीमध्ये रूपांतर करा. पहिलं रमेशचंद्र पुस्तक वाच, रमेश पुस्तक रमेशचंद्र वाचतो, रमेशचंद्राने पुस्तक वाचले आणि रमेशचंद्र पुस्तक वाचत आहे. मित्रांनो, कर्मणी करायचं आहे. काय? 21 नंबरचा प्रश्न. तुम्हाला कर्माला कोणता प्रत्यय चालणार नाही, कर्त्याला प्रत्यय लावावा लागेल. या ठिकाणी उत्तर ते येत आहे रमेशचंद्रांनी पुस्तक वाचले. पुस्तक हे कर्म आहे, कर्मानुसार बदलणार आहे. तुम्ही म्हटले रमेशचंद्रांनी त्या ठिकाणी पुस्तकाऐवजी कविता म्हटले तुम्ही किंवा वही म्हटले, तुमचं क्रियापद बदलतंय, कर्माप्रमाणे बदलणार आहे क्रियापद. पुढे 22. खालीलपैकी कोणत्या वाक्यात न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहे? न्यूनत्व बोधक. मरावे परी कीर्तिरूप उरावे, तुला ज्ञान हवे की धन हवे, 1 रुपया म्हणजे 100 रुपये, प्रयत्न केला तर फायदा होईल. न्यूनत्व आहे, नावातच आहे परी. पुढे जातो मी. खालील पर्यायी उत्तरातील पर्याप्तीवाचक संख्यावाचक क्रियाविशेषणाची पर्यायी उत्तर कोणत्या उदाहरणात आहे? पर्याप्तीवाचक संख्यावाचक क्रियाविशेषण. तो अभ्यास त्यास पुरेसा आहे, त्याने तो प्रसंग बहुधा पाहिला असावा, या कामासाठी मला काहीसा वेळ द्या, अत्यंत मेहनतीने त्याने ते काम संपविले. 23 नंबरचा प्रश्न. 23 उत्तर काय? पर्याप्तीवाचक. पर्याप्त आहे, पुरेसा आहे. इथे तुमच्या लक्षात येईल की 1 नंबरचं उत्तर आहे. तो अभ्यास त्यास पुरेसा आहे. पुढे 24 नंबरचा प्रश्न. पुढे काही शब्दसिद्धीचे प्रकार आणि उदाहरणे दिलेले आहेत. योग्य उत्तर तत्सम, तद्भव, देशी, विदेशी. आता या ठिकाणी जर बघितलं, ऑप्शनकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. योग्य उत्तर ओळखायचं आहे. तत्सम शब्द घर आणि पाय दिला आहे. खाली पर्यायी उत्तर तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत की कशाचं काय, म्हणजे पहिल्या याच्यात म्हटलं गेलं की एचं 2 आणि बीचं 1. जमतंय का? तत्सम शब्द कलश आणि क्लेश आहे का? यस, समजा आहे. तद्भव घर आणि पाय आहे का? यस, हेही बरोबर येते. गृहपासून घर, पदपासून पाय, म्हणजे एक तर माझं सरळ बरोबर येऊन जाते. मग पुढचे मला चेक करून बघावे लागतील, ते येत आहेत का? सीचं 1 म्हटलं जातं इथे, म्हणजे देशीचं घर पाय म्हटलं होतं, चुकतंय. इथे डीचं 2 म्हटलं जातं, विदेशीमध्ये कलश क्लेश येतं, चुकतंय. सीचं 1 या ठिकाणी पुन्हा म्हटलं जातं, देशीमध्ये चुकतंय. दुसरा, तिसरा, चौथा पर्याय चुकतोय. 24चं उत्तर 1. 25. या व्यक्तीने भरपूर ऐकलेले आणि वाचलेले आहे, म्हणजेच ती बहुश्रुत आहे, श्रोता आहे, पंडित आहे की शहाणा? या ठिकाणी आपण बघतोय भरपूर ऐकलेले, वाचलेले, बहुश्रुत. 25चं उत्तर या ठिकाणी 1 आहे. पुढे त्याने अभ्यास केला. प्रयोग ओळखा. भावी प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, संकीर्ण प्रयोग. 26चं उत्तर जर बघितलं, त्याने अभ्यास केला. कर्मानुसार या ठिकाणी क्रियापद बदलणार आहे, त्यामुळे इथे कर्मणी प्रयोग असणार आहे. काय? त्याने अभ्यास केला. तुम्ही इथे त्यानेचं 3 जरी केलं तरी फरक नाही पडणार. तिने अभ्यास केला असं म्हटलं तरी काही विषय नाही आहे. मात्र इथे तुम्ही जर म्हटलं त्याने रनिंग केली, रनिंग काय? अभ्यासचं रनिंग म्हटले तुम्ही, कर्म बदललंय, कर्माचं लिंग बदललंय, केलाचं केली होऊन जाते, म्हणजे कर्मानुसार क्रियापदात बदल होतोय, कर्मणी प्रयोग. पुढे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे पृथक्करण कसे करता येईल? बघा, अधोरेखित शब्दाचे पृथक्करण. इंग्लंडच्या राजाचे सिंहासन कधीही रिकामे नसते. मूळ उद्देश, उद्देश विस्तारक, विधेय विस्तारक, मूळ विधेय. बघा, इंग्लंडच्या राजाचे सिंहासन कधीही रिकामे नसते. पृथक्करण तुम्हाला करायचे इंग्लंडच्या राजाचे, यावरून. काय म्हणणार तुम्ही याला? ऑप्शन तुमच्या समोर आहे. 27 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी जर बघितलं, उद्देश विस्तारक अशा स्वरूपात तुम्ही याचं पृथक्करण करू शकतात. पुढे पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. या वाक्यातील उद्देश कोणते? दात पांढरे स्वच्छ, मुखास शोभा देतात. उद्देश कोणते आहे? उद्देश म्हणजे काय मित्रांनो? थोडक्यात कर्ता कोणता आहे? आणि मग त्याचं उत्तर येतं दात हा कर्ता आहे. पुढे जातोय आपण. 29 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता? आ, ओ, ई आणि उ. संयुक्त स्वर म्हटलेला आहे या ठिकाणी. 29 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे ओ हा संयुक्त स्वर आहे. पुढे खाली दिलेल्या शब्दांप्रमाणे योग्य पर्यायी उत्तर शोधा.
इथे म्हणलंय क्रियापद वाक्य. काय क्रियापद वाक्य कोणतं? आशुतोषच्या डोळ्यात पाणी आले, आशुतोषचे डोळे पाणीगत आहे, आशुतोषचे डोळे पाणीदार आहेत आणि आशुतोषचे डोळे पाणावले. 30 नंबरचा प्रश्न. क्रियापद वाक्य. क्रियापदापासून म्हणजे त्या ठिकाणी जे पाणी हा शब्द आहे ना, विशेषणापासून क्रियापद बनतंय. क्रियापद वाक्य 30चं उत्तर जर बघितलं तर ते आशुतोषचे डोळे पाणावले हे आहे या ठिकाणी क्रियापद वाक्य आहे. पुढे पुनर्जन्म हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? बघा, पुनर्जन्म. मग पुढे तुमच्यासमोर ऑप्शन होते. पुनर्जन्म कसा लिहिणार तुम्ही? 31 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर येत आहे पुनर्जन्म. पुनर्जन्म जच्या वर त्या ठिकाणी रफार आहे. पुढे मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता? ते उत्तर. उपसर्ग नाही लागला पाहिजे, मराठी नाही लागला पाहिजे. अबोल, बिनचूक, पडछाया, अवघड. 32 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, अबोल हा उपसर्ग मराठी आहे, पड मराठी आहे, अव मराठी आहे, मात्र बिनचूक हा मराठी उपसर्ग नाही, म्हणून उत्तर 2. पुढे 33 नंबरचा प्रश्न, खालील विधानातील अधोरेखित शब्दाचा चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ कोणता? बघा, चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ. लाठीच्या एकेका तडाक्यास त्याने एक एक इसम लोळविला. तडाक्यास याच्या खाली अधोरेखन केले. तडाक्यास चा कारकार्थ ओळखायचा तुम्हाला. चतुर्थी विभक्ती आणि कारकार्थ ओळखायचा आहे. कर्ता, कर्म, करण, अपादान. मित्रांनो, विभक्ती प्रत्ययावरून ओळखायची आणि कारकार्थ हा त्या कार्यावरून ओळखायचं, हे लक्षात घ्या. 33 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी वाक्यात काय कार्य करता येते इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल. 33 नंबरचा प्रश्न उत्तर येत आहे करण. कर्ता, कर्म, करण. साधन आहे तडाका. ओके, पुढे जातोय मी. मला माहीत असतानाही छातीचा व्यापार करून मी जसेच तसे उत्तर समोरच्याला दिले. या वाक्यातील वाक्प्रचार व त्याचा अर्थ काय? बघा, योग्य पर्याय निवडायचा. छातीचा व्यापार, जसे पाहिजे तसे. छातीचा व्यापार, धोक्याचा व्यवहार. छातीचा व्यापार, बिनधास्त केलेला व्यवहार. छातीचा व्यापार, रोखठोक केलेला व्यवहार. इंटरेस्टिंग आहे, नवीन प्रश्न आहेत. छातीचा व्यापार म्हणजे धोक्याचा व्यवहार, हे लक्षात घ्या. पुढे 35 नंबरचा प्रश्न. पर्यायी उत्तरातील शुद्ध जोड शब्द कोणता? शुद्ध जोड शब्द. उदार उसनवार, उदार उसनवार, उदार उसनवार, उदार उसनवार. 35 नंबरचा प्रश्न. 35चं उत्तर काय आहे? शुद्ध जोड शब्द उदार उसनवार. ओके, उदार उसनवार. कशा पद्धतीने लिहिलं आहे ते बघा. उ हा रस्व आहे, उ हा रस्व आहे. सगळ्या दोन्ही ठिकाणी उ रस्व एवढं लक्षात ठेवा फक्त. उसन न नळाचा आहे ते लक्षात ठेवा. पुढे जातोय मी. 36 नंबरचा प्रश्न. खालील वाक्यातील विधेयपूरक कोणते? यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले. विधेयपूरक. यशोदाने श्रीकृष्णाला लोणी आणि दिले. 36 नंबरचा प्रश्न. कोणाला दिले? श्रीकृष्णाला. विधेयपूरक आहे. विधेयपूरक. विधेयपूरक या ठिकाणी जर बघितलं तुम्ही 2 कर्म आहेत, एक श्रीकृष्णाला आणि दुसरं लोणी. मित्रांनो, लोणी हे प्रत्यक्ष कर्म आणि श्रीकृष्णाला हे अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म जे आहे ते विधेयपूरक असते, लक्षात घ्या. व्यक्तिवाचक असतं ते थोडक्यात. पुढे आत्यंतिक अभाव या शब्दाचा वाक्प्रचार कोणता? कपिला षष्टीचा योग येणे, लंकेची पार्वती असणे, साखर औषधाला देखील नसणे आणि हातबल होणे. 37 नंबरचा प्रश्न. आत्यंतिक अभाव म्हणतोय आपण त्याला. मला वाटतं ऑप्शन पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की साखर औषधाला देखील नसणे. पुढे क्ष आणि ज्ञ गटातील अनुक्रमे क्रियापदाचा काळ आणि क्रियापदाची आख्याते दिले असून पर्यायी उत्तरातील एक उत्तर योग्य असून त्या उत्तरातील 4ही जोड्या योग्यरित्या जुळवलेल्या आहेत, ते उत्तर ओळखा. बघा, कोणता काळ आणि त्याचं कोणतं आख्यात, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. 38 नंबरचा. व्यवस्थित जर तुम्ही बघितलं, खाली तुमच्यासमोर ऑप्शनही तुम्हाला दिसत आहेत. भविष्यकाळ, विद्यार्थ, संकेतार्थी, आज्ञार्थ. ओके, 38 नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे. एकदा व्यवस्थित लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल. भविष्यकाळ, होईल, येईल आख्यात, एवढंच लक्षात ठेवा. होईल लक्षात ठेवा, जाईल लक्षात ठेवा. भविष्यकाळात, भविष्यकाळ म्हटलं की येईल आलं पाहिजे. विद्यार्थ, वाविवे म्हटलं की वाक्यात आलं पाहिजे. बस, हे 2 तर सगळ्यात सोपे. संकेतार्थ, संकेतार्थ म्हटलं की द्वितीय आख्यात आणि आज्ञार्थ म्हटलं की उ आख्यात. बस, उत्तर येऊन जाते 3 नंबरचं. पुढे जातोय आपण. 39 नंबरचा प्रश्न. त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. हे होकारार्थी वाक्य विरुद्धार्थी शब्द वापरून नकारार्थी अशी होईल.
खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. त्याचा अर्ज फेटाळण्यात आला, त्याचा अर्ज घेतला गेला नाही, त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही, त्याचा अर्ज जमा करून घेतला नाही आणि त्याचा अर्ज दाखल केला नाही. बघा, इंटरेस्टिंग, डोक्याला झणझणे आणणारा हा प्रश्न आहे. नक्कीच फेटाळला गेला म्हणजे काय? तुम्ही म्हणाला अरे घेतला गेला नाही असंही होऊ शकतं, जमा करून घेतला नाही असंही होऊ शकतं ना. निगेटिव्ह सेन्स आहे, त्याचा अर्थ दाखल मात्र नाही, त्याचा अर्थ स्वीकार, फेटाळणे, स्वीकारणे. ही विरुद्धार्थी शब्द वापरणं फार महत्त्वाचं आहे. पुढे प्रयोग विचाराच्या दृष्टिकोनातून खालीपैकी कोणते एक वाक्य गटाबाहेरचे आहे. बघा, मला आज मळमळते, आज सारखी गडगडते, सहलीत जाताना गावाजवळ उजाडले, गाय गुराख्याकडून बांधली जाते. वेगळं काय? सरळ आहे ना. मळमळते, गडगडते, उजाडले, भावकर्तुक अशी क्रियापदं आहेत. मात्र इथे नाही, इथे चौथ्यामध्ये वेगळंच आहे. 40चं 4. पुढे 41. उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आणि सगळ्यात सोपा प्रकार हा विकल्प, समुच्चय, न्यूनत्व आणि परिणाम. याचं उत्तर मात्र तुम्ही द्यायचं. याचं उत्तर मी देत नाही. याचं जर येत नसेल तुम्हाला, याच्या आधीचे आपले सगळे लेक्चर्स तुम्ही याचा अर्थ पाहिले नाहीत मराठी व्याकरणावरील, द्यायचं उत्तर. पुढे कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच. हा तर त्याच्यापेक्षा सोपा प्रश्न आहे. याचंही तुम्हाला उत्तर सांगणं म्हणजे मूर्खपणा. इतकं सोप्याचं उत्तर येत नसेल याचा अर्थ तुम्ही एकदम पाण्यात आहात असं समजायचं. पाचामुखी परमेश्वर मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, पळसाला पाणी 3च, उथळ पाण्याला खळखळाट फार. कुठे गेले तरी मनुष्य स्वभावासारखं. काय? पळसाला पाणी 3च. 42 नंबरचा प्रश्न. पुढे जातो मी. 43. जा, ये, उठ, बस, खा, पी. ही जी धातूपासून क्रियापदे तयार होतात यांना काय म्हणतो आपण? सिद्ध, साधित, संयुक्त की द्विकर्मक? प्रश्न महत्वाचा आहे. मूळ क्रियापदं आहेत, ही सिद्ध क्रियापदं आहेत. काय? 43चं 1. पुढे बिनभाड्याचे घर कशाला म्हटले जाते? बिनभाड्याचे घर. 44 नंबरचा प्रश्न आहे, बिनभाड्याचे घर कशास म्हटले जाते? शाळा, स्वतःचे घर, तुरुंग की सरकारी निवासस्थान? एक सोपा प्रश्न म्हणूया, तुरुंग. पुढे स यांना डिमडिम म्हणतात. अर्धस्वर, महाप्राण, उष्णवर्ण, स्वतंत्र वर्ण. 45 नंबरचा प्रश्न. आणि हे आहेत उष्मय किंवा यांना घर्षक असंही आपण म्हणतो. पुढे उभयान्वयी अव्ययाचा विचार करताना पुढील बाबीचा विचार करावा लागेल. उभयान्वयी अव्ययाचा विचार आपण करतोय. 2 किंवा अधिक वाक्य जोडणारे विकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. प्रधानत्व सूचक व गौणत्व सूचक असे याचे 2 प्रकार आहेत. आणखी आणि ही समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाची उदाहरणं आहेत. विजयने उत्तम अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले. या वाक्यात न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहेत कोणती? ABC, BC, BCD. न्यूनत्व बोधक, काहीतरी कमीपणा आहे त्याच्यात. काय आहे बघा, एक प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक अशी उभयान्वयी अव्यय 2 प्रकार आहेत. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं जर बघितलं तुम्ही, आणि आणखी ही समुच्चय बोधकची उदाहरणं आहेत, हेही बरोबर. मात्र इथे जर बघितलं तुम्ही 2 किंवा अधिक जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. विकारी शब्द, इथे विकारी हा शब्द प्रयोग चुकीचा होता. विजयने उत्तम अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले, इथे म्हणून हे न्यूनत्वबोधक आहे का? नाही. मित्रांनो, 1 आणि 4 चुकीचं आहे. बी आणि सी बरोबर आहे. उत्तर येतं याचं 3. ओके. पुढे खालील पर्यायी उत्तरातून पररूप संधी शोधा. पररूप संधी: सदाचार, जगदीश, करुण, काहीसा. पररूप. पररूप मला वाटतं ऑप्शन बघणे गरजेचं आहे, शांततेने वाचणे गरजेचे आहेत. तुमच्या लक्षात येईल करुण, कर अधिक ऊन, करुण. काहीसामध्ये काही हा पूर्वरूप आहे. काहीपासून होतोय तो फायनल शब्द. पुढे 48. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द काय दर्शवतात? आज त्याज पासी संपत्ती आहे. उद्देश विस्तार, विधेय विस्तार, उद्देश, विधेय. आज त्याच पासी संपत्ती आहे. आज त्याज पासी असं म्हटलं गेले. 48 नंबरचा प्रश्न. उत्तर जर बघितलं तर हे आहे विधेय विस्तार. असणारी काय? संपत्ती. मात्र ही विधेय विस्तार आहे. पुढे खालील पर्यायी उत्तरातील विसंगत शब्द कोणता? विंजना, विंजन, विंचडा, विंझना. 49 नंबरचा प्रश्न. आणि विसंगत म्हणाल तर विंचडा हा विसंगत शब्द आहे. पुढे खालील वाक्य कोणत्या स्थानिक क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे? ती काय? माती गाते, विशेषण, नाम, कृदंत, उभयान्वयी अव्यय. बघा, ती काय? माती गाते. माती हा शब्द इथे महत्त्वाचा आहे. 50 नंबरचा काय आहे? हा नाम आहे.
पुढे विरामचिन्हांचा वापर करताना संयोगी चिन्हाचा वापर करण्यात येतो. तो असा कसा येतोय बघा. संयोग चिन्ह कशा पद्धतीने वापरलं जातं. 51 नंबरचा प्रश्न. इथे जर बघितलं तुम्ही पहिलं आहे का हे संयुग चिन्ह आहे का, सरळ तुमच्या लक्षात येईल की अरे नाही आहे. संबोधन दर्शविताना वापर होतोय का, नाही. दोन शब्द जोडताना यस, ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिला यस, म्हणजे सी आणि डी बरोबर. प्रश्न रिपीट आहे, रिपीट आहे. आणि मी तुम्हाला हे विरामचिन्हांचा वापर यावर स्वतंत्र लेक्चर घेतलेला आहे. आपले STI RCP ॲप्लिकेशनला तुम्ही PSI STI ASOचा जो कोर्स या ठिकाणी जॉईन केला आहे ज्या विद्यार्थ्यांनी, त्यांनी मराठी व्याकरणाचं जो त्याच्यातलं सेक्शन आहे त्याच्यामध्ये जाऊन ते लेक्चर्स बघा सगळे पुन्हा मराठी व्याकरणाचे, तुमच्या लक्षात येईल. पुढे 52 नंबरचा प्रश्न. मराठी प्रयोग व्यवस्थेमध्ये कर्मणी प्रयोगाविषयी काही मतं मांडली आहेत, ती कशी बघा. कर्ता प्रथमांत असतो, कर्माप्रमाणे क्रियापद असते, कर्म प्रथमांत असते. नवीन कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लावत नाही असं म्हटलं गेलं. 52 नंबरचा प्रश्न. बरोबर काय आहे, कर्ता प्रथमांत आहे का, नाही, या आधी लक्षात घ्या. म्हणून पहिलं विधान चुकतंय. कर्माप्रमाणे क्रियापद यस, कर्म प्रथमांत यस, मात्र नवीन कर्मणीमध्ये कडून लावलं जातं उलटं, इथे नाही म्हटलंय म्हणून हे चुकीचं. बी आणि सी बरोबर. 52 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे त्याचं 2, बी आणि सी बरोबर. पुढे जातोय मी. खालील चारी जोड्या योग्य रीतीने जुळवून त्यातील विसंगत जोडी कोणती ते सांगा. तर्क, विचार, वळण, शंका. बघा, तर्क, विचार, वळण, शंका, विसंगत जोडी. आणि तुमच्यासमोर मग खाली ऑप्शन आहेत. 53 नंबरचं जर बघितलं इथे तर तुम्ही बघतायत की पहिलं दिलं होतं ते येचं 3 तर्क, म्हणजे पहिलं उत्तर बघा येचं 3 तर्काचं म्हटलं गेलं होतं ते अभ्यास. दुसरं बीचं 1 म्हटलं होतं विचारचं युक्ती. त्याच्यानंतर सीचं 2 म्हटलं होतं वळण म्हणजे कल. आणि डीचं म्हटलं 4 शंका म्हणजे तरंग. 53चं या ठिकाणी जर बघितलं तर विसंगत जोडी कोणती. आता या जोड्या जुळवून घेतल्या आपण जशा दिल्या आहेत तशा. विसंगत ओळखायच्या आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर्क आणि अभ्यासाचा संबंध आहे बरोबर. दुसरं विचार युक्तीशी संबंधित आहे बरोबर. मात्र वळण जे आहे ते कलाशी संबंधित नाही आहे. शंका तरंग त्यांचा संबंध आहे. ओके, लक्षात घ्या. 53चं उत्तर या ठिकाणी येतं आहे 3. पुढे जातोय मी. खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आहे. बघा, आत्मवाचक सर्वनाम. मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली. आम्ही उद्या सहलीला जाऊ. जनतेला जागृत करणे त्यांचं कर्तव्य आहे. तुम्ही आता सर्वजण घरी जा. आत्मवाचक सर्वनाम कशात आहे. 54 नंबरचा प्रश्न. आणि याचं उत्तर जर बघितलं तर मी आपणहून म्हटलं नाही, ते आपणहून, बस संपला विषय. ये उत्तर 4. पुढे खालील विधानातील योग्य उत्तर शोधा. आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यांवर सुरू असते. कोणत्या कौशल्यांवर. ऐकणे, बोलणे, वाचणे, फिरणे. बघा बरं, व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही इथे जर बघितलं ऐकणे आहे, त्याच्यात बोलणे आहे, वाचणे आहे, फिरणे नाही आहे. फिरणे नाही आहे, लेखनसुद्धा आहे, त्यात लिहिणेसुद्धा होतं, मात्र फिरणे नव्हतं. म्हणून उत्तर या ठिकाणी ABC 4. पुढे उतारा दिला आहे, पॉज करून तुम्ही वाचू शकतात किंवा स्क्रीनशॉट काढून वाचू शकतात. त्यावरील प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू शकतात. निश्चित ज्यांच्याकडे वेळ आहे, ज्यांना वाटते कसे उतारे येतात मला जरा या ठिकाणी बघायचं आहे, यावर प्रश्न तुम्ही बघतायत. विवरण या ठिकाणी विचारलेलं आहे. प्रश्न कसे विचारले जातात ते लक्षात घ्या. पुढे विधानपाय सांगितले, त्यावरून उत्तर ओळखायचं आहे. वैज्ञानिकांचा परिश्रम, त्यामुळे काय गोष्टी समजून आल्या, उतार्यावर आधारित आहे. पुढील कोणत्या बाबींची कल्पना येते अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्नांची लेवल निश्चितच एक चांगली आहे, जबरदस्त आहे असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.